लेफ्ट हँड फलंदाज नक्कीच गणला जातो आणि संघाची सातर्डे संघाला एक उभं करण्याचं काम चांगल्या स्थितीत नेण्याचं काम विवेक सातामकर मात्र करत असतो. तोच गोलंदाज येतोय पहिला षटक हाताळण्यासाठी. पंचांचं मध्ये पाणी होत आहे. पंचांचा इशारा येतोय सामना सुरू होत आहे असा इशारा येतो आमच्यापर्यंत. त्यांनी नक्कीच जिंकून दाखवले. सातर्डेकर नक्कीच त्यांना ठाऊक असेल. बघूया पुन्हा एकदा त्यांनी नक्कीच जिंकून दाखवले. सातर्डेकर नक्कीच त्यांना ठाऊक असेल. बघूया पुन्हा एकदा स्वप्नील टू पंत सांग स्वप्नील टू पंत सांगतात हा चेंडू खराब आहे. नक्कीच चेंडू अवांतर जातो. एक धावसंख्याने अवांतरच्या सर्व धावसंख्या वाढतो. चांगला स्थितीमध्ये घेऊन जात असताना वलके संघाला विनायकच्या फटका येतो. आता मात्र फ्लिप केलेला आहे. चेंडू मात्र गॅपमध्ये जातो. चेंडू जातोय जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषेच्या बाहेर 4 रनसाठी. कमॉन एक इनिंग कर करतो. चांगला स्पेल नक्कीच अर्थातच वलके संघ मात्र वलके संघ हा कॉम्बिनेशन खेळलेला उतरले त्यामुळे हा चांगला त्यांच्यासाठी स्पेल असणार आहे. त्यात काही कोणती शंका नाही. आता जो एंड आलेला आहे ताडोवाडी गावाच्या कडून एंड आलेला आहे तो लाभदायक विनायकसाठी ठरू शकतो. कारण अर्थातच एक विनायकला थोडासा ओपन टुर्नामेंटचा किंवा मोठ्या मोठ्या स्पर्धेचा अनुभव असणार आहे. त्याच्या नक्कीच गोलंदाज मला वाटते अद्वैत नक्कीच गोलंदाज असणार आहे. एक फिरकीचा जादूगार असा म्हटला जातो. बघूया विनायकाने मात्र शेवटच्या चेंडूमध्ये इरादे स्पष्ट केले. स्ट्राईक आपल्या जवळ ठेवलेली आहे. अर्थातच माझ्या एंडचा हा म्हणजे माझ्या एंडसाठी हा काय लाभदायक एंड आहे त्यासाठी त्यांनी स्ट्राईक आपल्या जवळ ठेवलेले. अद्वैत मात्र काहीसा सातर्डे संघाला काहीशी चांगली कामगिरी देणारा हा गोलंदाज मात्र ठरलेला आतापर्यंत. बघूया कितपर्यंत तो जो झेल सोडला शुभम याने तो नक्कीच काहीसा महागडा ठरू शकतो. त्याच्या पुरतच ही धावसंख्या मात्र चांगली उभारेल. बघूया काही हरकत नाही. आता मात्र कमबॅक करेल का. चेंडू मात्र देतो भिरकावून. तो सीमारेषेच्या बाहेर तो स्टार खेळाडू वलके संघाकडून अर्थात जय बजरंग वलके संघाचा पहिला चेंडूवर पहिलाच मात्र मोठा फटका मारतोय. बॅक टू बॅक दुसरा आलेला हा षटकार मानावा लागेल. कम ऑन डीजे. कारण हा जो एंड जर तुम्ही पाहिलात तर फलंदाजी एंड आहे. काहीसा कमबॅक नक्कीच अद्वैत याला करावे लागेल. यजमान संघ अर्थातच श्री गणेश सातर्डे असंघ त्यांच्यात नक्कीच हा चॉईस करू शकतो अशा पद्धतीने कोणाशी खेळायचं. आता त्याही निवड केलेली. आम्ही नक्कीच जय बजरंग वलके संघावर खेळू आणि त्यांचं नक्कीच दबदबा जय बजरंग वलके संघ मात्र करून दाखवतोय. हा चेंडू पाहायला आदळतोय. पंत सांगतात हा चेंडू थोडासा उपच्या दिशेने चेंडू थोडासा बाहेर असा पण त्यांचं खून येतोय आणि चेंडू पाहायला आदलून एक धाव रोखू शकत. एक धावसंख्येने वाढती धावसंख्या होतोय. बिनबाद 29 चांगली सुरुवात मानावी लागेल जय बजरंग वलके संघाची. सर ही जोडी फोडण्यात जर यशस्वी ठरला श्री गणेश सातर्डे संघ तर काहीसा स्कोर तुम्हाला नक्की थोडासा कमी बघू मिळू शकते. पण काहीसा असा वलके संघ करून देत नाही. चांगली फलंदाजी मानावी लागेल. सुंदर असा फटका
चेंडू जातोय अंपरचा नक्कीच आम्हाला लगत हा चेंडू चेंडू मात्र जशी विवेकने क्षेत्रात बदल केली ना तशी गोलंदाज सुद्धा बदल केले. चेंडू अपच्या दिशेने आला गॅप मध्ये ढकलण्यात यशस्वी ठरला. स्वप्नील वादंत्रे हा येतो चौकार. धावती वाढती संख्या होते बिनबाद 37. चांगली सुरुवात मानावी लागेल. अजून सुद्धा मला वाटतं येणाऱ्या षटकातले एक चेंडू शिल्लक मात्र असणार आहे. तर विचार केलात 2 षटकार आणि 2 चौकार असा महागडा गोलंदाज अर्थात 21 धाव संख्या 5 चेंडूत मात्र खर्च करतोय. असा एवढा महागडा गोलंदाज 5 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. 5 चेंडू मध्ये 21 धाव संख्या खर्च करतोय. विचार जर केला तर विवेक सातामकर मला वाटतं तेवढा थोडस धावा ते सुद्धा खर्च करतात. तो त्याने सुवर्ण संधी आलेली अर्थात शुभम यांच्या झेल तो झेल सोडला आणि वलके संघाला नक्कीच मुभा मिळाली फटके मारण्याची. ती मुभा ती मात्र साजेशी कामगिरी करत मात्र दिसतोय तुम्हाला. अद्वैत नक्कीच हा दडपण घेऊनच चेहऱ्यावर जर पाहिलं तर थोडासा दडपण आम्हाला दिसत आहे. पुन्हा एकदा चौकारांची हॅट्रिक मारणारा हा मला सतत यजमान संघ श्री गणेश सातेडे विरुद्ध जय बजरंग वलके ब यांच्या सामन्यात लढत आहे. 2 षटकात धावसंख्या उभारतोय 41. चांगली सुरुवात मानावी लागेल. बघूया बॉलर्स नेम वंश हा आजच्या दिवसात चांगली कामगिरी नक्कीच आम्हाला करायला पाहतोय. हा चेंडू बॅटची एज घेऊन जातोय. विवेक मात्र कोणती चूक करत नाही. पहिला झटका मिळतोय विनायकच्या स्वरूपात. 41 धावसंख्या. कमांड डीजे. 8 चेंडू मध्ये तब्बल 24 धावा पटकावणारा खेळाडू विनायक मात्र बाद होतोय. चांगली खेळली त्यात मला वाटतंय 3 षटकार आणि 1 चौकारच्या सहाय्याने विनायक मात्र बाद होते. स्वतः एक अनुभवी खेळाडू. हा अनुभवी खेळाडू आला असेल ना तर निश्चितच मला वाटतोय मोठे फटक्यासाठी नुसता जाणला जातो आणि तेवढंच त्याला आता ठाऊक आहे हा एंड आहे. हा स्वप्नील वादंत्रेसाठी खास एंड आहे. त्याची रणनीती आणि त्याची जी काही रणनीती असणार आहे ते नक्कीच येणारे काही सांगणार आहे. चेंडू बघूया आता येणारे अजून 5 चेंडू मात्र शिल्लक आहेत. धाव संख्या मात्र 41 स्कोरबोर्ड झालेली आहे. चांगला कमबॅक वंश जर बघितला तर कालच्या दिवसात थोडासा महागडा गोलंदाजी ठरलेला असं काही बोलायला हरकत नाही. आजच्या दिवसात चांगली कामगिरी होते त्याची. बघूया सुनील पाटील. सुनील टू वंश. हा चेंडू जातो निर्धाव. पंचांची
सुनील पाटील थोडीशी वाईटची हे मागतात, दाद मागतात. पंच मात्र तटस्थ आहेत, कोणती दाद मात्र सुनीलची मान्य करत नाही. हा चेंडू जातो निर्धाव आणि आपला बली जीवनदान मात्र हे देतोय सुनील पाटील. रनावच्या स्वरूपात बाद होते सुनील. 41 संख्येवर दुसरा झटका मिळतोय वलके संघाला. गोलंदाजी मानावी लागेल. 41 धावसंख्येवर चांगली गोलंदाजी जर पाहिलं अर्थातच विवेक सातामकर थोडासा महागडा ठरलेला, अद्वैत थोडासा त्याच्यापेक्षा महागडा ठरलेला. आता मात्र वंश सुरेख गोलंदाजी. आता मात्र त्याची खरी मतलब आपला जो स्किल आहे तो मात्र दाखवण्याची नक्कीच मुभा मिळालेला आहे. कारण डावखुरा फलंदाज अर्थातच एक चांगला फॉर्मात असलेला स्वप्नील वाजंत्री पहिल्या चेंडूवर मात्र भिरकावून देतोय. वादंत्रीचा मागचा जर 1-2 वर्षाचा तुम्ही जो परफॉर्मन्स पाहिला, अक्षरशः बसून ठेवणारा परफॉर्मन्स होता. एक मोठा अपघात झालेला, त्या अपघातातून सावरून आता स्वप्नील वादंत्री मजबूत स्थितीत झालेला आहे आणि मजबूत स्थितीत येऊन चांगले चांगले फटके करतोय. बघूया पुन्हा एकदा. आणि आता मात्र झेल आहे स्वतः, सुंदर झेल टिपतोय, सुंदर त्याची कामगिरी. संघ मात्र पाठीराखे आणि जे खेळाडू मात्र विशाल खुश असणार. एवढी चांगली कामगिरी अर्थात वंश माझ्या स्वरूपात मला बघायला मिळतोय. बघूया येणारे काही, मला वाटतं निश्चितच 2 चेंडू मात्र शिल्लक असणार आहे. सुरेख गोलंदाजी मानावी लागेल सातर्डे संघाकडून. बघूया वंश टू विशाल. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. वंश येणारा हा वंश खेळाडू हा सातर्डे संघाला काही ना काही टुर्नामेंटमध्ये चॅम्पियन ठरवतं काम सुद्धा करू शकतो. अशी गोलंदाजी ही निश्चित इथे पाहायला मिळते. अशा पद्धतीने सुरेख गोलंदाजी मानावी लागेल. 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेले, 4 विकेट अर्थातच रनआउटच्या स्वरूपात सुद्धा असू शकतात. पण सुरेख कमबॅक. एक मात्र मोठा फटका त्यांच्या बॅटमधून स्वप्नील वादनाचा आलेला होता. पण काही ठिकाणी हवेचा ओघ आणि एकाच चेंडू असं म्हटलं जातं, थोडंसं काय होऊ शकतं, खराब पडू शकतं. त्या खराब चेंडूचा पूर्णपणे फायदा घेतला नवीन फलंदाज दिवेश येतोय. स्ट्राईक एंडला संकल्प असणार आहे, नॉन स्ट्राईक एंडला संकल्प दिवेश आहे. बघूया शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. शेवटचा चेंडू बघा कशा पद्धतीने चेंडू हाताळतोय. अर्थातच वंश चेंडू मात्र हवेत असणार आहे. स्वतः वंश मात्र कॉलिंग देतोय. सुरेख गोलंदाजी.
चांगली कामगिरी केल्यानंतर चांगलं पारितोषिक का नाही मिळू शकत. अर्थातच सातेडे गावचे ग्रामस्थ साधे पांडुरंग म्हात्रे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि तसेच महादेव रामा म्हात्रे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आलेले आहेत. अर्थातच गोलंदाज एक वंश चांगली गोलंदाजी टाकले. फक्त 6 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात. पाठीराखे सातेडे ग्रामस्थकर आणि त्याचे पाठीराखे याचं भरपूर असे खुश आहेत. पण येणारे अजून कालवंत 18 चेंडू आणि 48 धावसंख्येची गरज सुद्धा आहे आणि ग्रामस्थांना अशीच विनंती करतोय तुमच्या खेळाडूंना असंच प्रोत्साहन करत राहा. धन्यवाद. देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. आतापर्यंत आपण त्याचा मैदानामध्ये एक चांगला खेळ पाहायला मिळाला आहे. स्वप्नील वाजंत्री याचा त्या पहिल्याच शतकासाठी हजर झाला आहे. बिग बॅटल मैदानामध्ये पहिला चेंडू विवेक सातामकर वर्सेस स्वप्नील वाजंत्री. ओहो हो, पहिलाच चेंडू लेंथ लाईन दिशा भरकटतोय. अवंताच्या स्वरूपात वाईट घोषित केलाय पंचांनी. या वाईटने मात्र स्वतःचा खातं ओपन, संघाचं खातं ओपन झालेलं आहे. स्वतःच्या संघाचा श्री गणेशा झालेला आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर मोठी टुर्नामेंट आहे. लाईव्ह दाखवलं जाते आपल्याला. मैदानामध्ये पुन्हा एकदा सज्ज झाला विवेक सातामकर. हो हो हो, आडव्या बेटीने घेऊन काढलाय खराब क्षेत्ररक्षण. कोंबडी पळाली, तंगडी धरून लंगडी घालायला लागली. का खेळ करावा लागेल मैदानामध्ये विवेक सातामकरला. या पहिल्याचा चेंडूवर सिद्ध केलं विवेक सातामकर. पुढचा चेंडू घेऊन सज्ज झालाय. हो हो हो, चेंडू तर हवेत आहे आणि चेंडू जाणार सीमारेषा पार. कम ऑन डीजे. येऊन पोचले 11. पुन्हा एकदा पुढे सरसावून पडका तर चांगला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि हो हे रामकृष्ण हरिराम जगन्नाथम प्रेमानंदी क्या हुआ. जे देखील कोणाला सोडलाय तर विवेक सातामकर याचा. विशाल याने चुकी केले. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर विवेक सातामकर सारखा मोठा खेळाडू, मोठा मासा गाळ्याला लागला असता, परंतु इथे चुकी करतोय विशाल.
यावेळी नवीन फलंदाज न्यू बॅटर स्ट्राईकवर असणार आहे अर्थातच स्वागत. शार्पी सरपंच चेंडू आहे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आला आहे. हा देखील चेंडू सीमा लाईन पर्यंत जरूर गेलाय क्षेत्ररक्षक चांगलं झालंय आणि या चेंडूवर पण मात्र 2 धावा पूर्ण केल्या आहेत. जर पाहायला गेलात ना तर प्रत्येक शतकामागे 16 धावांची सरासरी आहे. कशा प्रकारे खेळ करताना पाहायला मिळणार मैदानामध्ये. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूंवरती 13 धावा खर्च केल्यात 14 धावा खर्च केल्यात गोलंदाज स्वप्नील वाजंत्री याने. पुढचा चेंडू कशा प्रकारे असणार आहे स्वप्नील वाजंत्री याच समोर फलंदाज आहे स्वागत म्हात्रे. हा देखील चेंडू हवेत आहे पुन्हा एकदा विशाल पुन्हा एकदा चुकी. कदाचित विशाल सकाळी आंघोळ करत असताना हाताला साबण तसाच राहिलेला दिसतोय. वारंवार 2 कॅची सुटल्यात विशालाच्या हातातून. 2 मोठे गडी बाद झाले असते सातडे संघाचे. पहिला झेल सोडला होता विवेक सातमकर याचा त्यानंतर झेल सोडलाय स्वागत याचा. दोन्ही जर खेळाडूंना जीवदान भेटत असेल तर कुठेतरी नशिबाची साथ थोडीफार आपण पाहतोय मैदानामध्ये सातेडे संघाच्या बाजूने आहे. अर्थातच यजमान संघ आहे. एवढं मोठं टुर्नामेंट ठेवलं एवढं मोठं आयोजन आहे. खऱ्या अर्थानं मेहनतीचं फळ मैदानात पाहायला मिळेल का. हो यावेळी चेंडू ज्यावेळी क्रीजवर पडला तो ओडिशी का होईना उचली घेतली. चेंडू सरळ जाऊन विसावलाय यष्टीरक्षक विनायक भगत याच्या झोळीमध्ये. शतक संपले. पहिल्या शतकाखेरीस धावसंख्या धावफलकावर आले 15. आपण पाहतोय 16 रनांची सरासरी असताना 15 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू 32 धावांची गरज असणार आहे. 33 धावांची गरज आहे. 12 चेंडू 33 धावा. प्रत्येक शतकामागे 16.5 ची सरासरी असणार आहे. परंतु खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर त्यानंतरचा जो आता क्रमांक दुसरं शतक फेकण्यासाठी येणार गोलंदाजी मार्कवर अर्थातच एक आयकॉन दर्जाचा गोलंदाज सुनील पाटील. सबसे कातिल सुनील पाटील. चला तर सामन्याकडे वळूया. सुनील पाटील गोलंदाजी बाकवर सज्ज झालाय सुनील पाटील. हो अति वेगाने गोलीच्या वेगाने चेंडू गेला आहे परंतु खराब चेंडू आहे. कुठेतरी दिशा भरकटतोय सुनील पाटील. हा चेंडू गेलाय अवंतच्या स्वरूपात. एक धाव मिळालंय. धावसंख्या येऊन पोहोचले 16 या धावसंख्येवरती. आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू 32 धावांची गरज असणार आहे. हो पुन्हा एकदा खराब चेंडू वाईट चेंडू घोषित केलाय पंचांनी. पण काय पाहतोय मैदानामध्ये तर 12 चेंडूंवर 33 धावांची गरज असताना मैदानामध्ये नवीन गोलंदाज दाखल झाला अर्थात सुनील पाटील. चांगली गोलंदाजी करणं गरजेचे आहे परंतु सुनील पाटील कमबॅक करणार का. हो काय चेंडू काय ती डिलिव्हरी टाकलंय. हा चेंडू अति वेगाने सर्र निघून गेलाय विनायक भगतच्या हातामध्ये. वाऱ्याचा अति वेग आहे. जरी मिस टायमिंग फटका जरी आला ना तरी चेंडू जातोय सीमालाईनीच्या पार. पुन्हा एकदा अकोटापेचा चेंडूचे झेल गली क्षेत्ररक्षक आणि वाह
काय झेल टिपलाय मैदानात पकडलाय या स्वागत मात्रेचा झेल आणि संपलाय या तसेच श्री दत्तकृपा सूर्य संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. पुढचा चेंडू घेऊन सुनील पाटील सज्ज चालाय. पुन्हा मोठा फटका आलाय. चेंडू हवेत. हो 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 बोर्डवरती येऊन पोहोचतोय 29. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 19 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू 19 धावा 29 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. आमच्या इकडं एकदम चोख गुणलेखक आहेत. प्रीतम शेडगे सारखा एक उत्कृष्ट असा गुणलेखक आहे. त्याच्या लेखणीवर कोणी संदेह करू नका. आपली टुर्नामेंट आहे. प्रत्येकाचं सहकार्य खूप गरजेचं असतं आणि ते मैदानात आम्ही देखील आपल्यासाठी करतोय. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर ज्या एंडनी रन बनत होते त्या एंडनी एक मोठा फटका आला होता आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर विवेक सातमकरला स्ट्राईक करणं गरजेचं होतं. परंतु स्ट्राईकवर कोण होता तर स्ट्राईकवर होता अर्थातच स्वागत म्हात्रे. आणि स्वागत म्हात्रेचा विकेट पडल्यानंतर थोड्या काळासाठी का होईना 3 चेंडूसाठी का होईना स्ट्राईक आली होती विवेक सातमकरकडे आणि विवेक सातमकरने त्या 3 चेंडूंवर 11 धावा मिळवल्यात. आपल्या संघासाठी थोडी का होईना
सहकार्य जरूर केलंय. जिंकण्यासाठी 6 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा विवेक सातमकर न्यू गोलंदाज मैदानात दाखल झाला आहे. विनायक भगत बघा ना ते बाय देऊन टाका सुरेला. बघा चोरडे येते काय. जन्मान चोरडे संघ आपण त्वरित उपस्थिती नोंदवायची आहे. अन्यथा बाय दिली जाईल सुरेला. शेवटची 2 मिनिटं नाही तर सुरेश संघाला बाय दिली जाईल. नको येऊ 2 मिनिटाचा. तर 6 चेंडू 19 धावा. नवीन गोलंदाज विनायक भगत. आणि बाद झाला आहे शुभम भोईर. विवेक सातमकर काय फलंदाजी केली आपल्या संघासाठी. टीम स्कोर झालाय टोटल 30 धावसंख्या स्कोरबोर्डवरती आलेले आहेत. नवीन फलंदाज विकी म्हात्रे मैदानात गेलाय. 5 चेंडू 18 धावा. 3 मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे मैदानामध्ये. विवेक सातमकर पुन्हा एकदा चांगला चेंडू फटका फसलाय. झेल खाली आला विवेक सातमकर. होय नो चेंडू घोषित केलाय. बघा सामन्याला कुठेतरी कळलाटणी देण्याचा प्रयत्न चाललाय मैदानामध्ये गोलंदाजाकडून. फ्री हिटचा चेंडू देखील आहे. चेंडू असणार आहे फ्री हिट. धावसंख्या येऊन पोहोचले 33 या धावसंख्येवरती. फ्री हिटचा चेंडू उघड्या डोळे पहा नीट. या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. पुन्हा एकदा खराब चेंडू. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आता मात्र जिंकण्यासाठी 3 चेंडू 14 धावा. 2 मोठे फटके येणार का. फलंदाज बंटी भोय.
पुन्हा नो चेंडू. ओ हो हो, हे हरिराम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी ये क्या हुआ. तर सामना कुठे चालला होता, सामना पूर्णपणे झुकत चालला होता वलके संघाच्या बाजूने. पण आता काय झालंय तर मैदानात झालंय मोये मोये. 3 चेंडू 13 धावा. स्वप्नील वाजंत्री वारंवार काहीतरी विनायकच्या कानात कानमंत्र देत आहे. एक साईडला भूकंपाचे झटके आपल्याला पाहायला मिळतात मैदानामध्ये. तीन चेंडू 13 धावा. दादा 35 धावा धावफलकावरती आले. आता 3 चेंडू 13 धावांची गरज आहे. बॅट्समन रनआउटच्या स्वरूपात तेरा धावा. या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं होते. हा चेंडू निर्णायक होता या सामन्यासाठी, परंतु फ्रीडचा चेंडू होता, जरूर फायदा उचलायला पाहिजे होता. मैदानात फलंदाज नवीन बॅटर दाखल झालाय दयानंद म्हात्रे. एक उत्कृष्ट समालोचक दयानंद म्हात्रे सातडे गावामधून आज आपल्याला खेळपट्टीवर फलंदाजीच्या रूपात पाहायला मिळेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सामना पूर्णतः झुकलेला आहे वलके संघाच्या बाजूने. जय हनुमान चोरडे संघाचा कर्णधार तसेच श्री दत्तकृपा सोय संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचा आहे. विनायक भगत वाईट चेंडू. पुन्हा एकदा विनायक भगत याचा. कुठेतरी सामना संपलाय, परंतु विनायक भगत वारंवार तीच चुकी करतोय. प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न जरूर करतोय, परंतु या चेंडूंची खरोखरच गरज आहे का आपल्या संघाला. ते चेंडू टाकणं गरजेचं नाही. आपल्याला सामना संपवून घ्यायचा आहे हे माहित असताना देखील यावेळी विनायक मैदानामध्ये चुकी करतोय. बघा, या चेंडू हवेत आहे आणि 100 सेल पकडण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलेला आहे.